सुरू होतात. काही आळ्या फळं फोकणाऱ्या असतात, काही पानं खाणाऱ्या आळ्या असतात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यावर आळ्या असतात. जनरली प्रत्येकजण काय करतो, मार्केटमध्ये जातो, मार्केटमधलं एखादं कोणतंही केमिकल आणतो आणि त्याची फवारणी करतो. पण कुठल्याही केमिकलची फवारणी करून ज्यावेळेस आळ्या मरतात, या मेलेल्या आळ्या ज्यावेळेस पक्षी खातात, त्यावेळेस पक्षी मरतात. म्हणजे आपण सुरुवातीला ज्यावेळेस नांगरट करायचो त्यावेळेस मागे किती पक्षी असायचे, आता तेवढे पक्षी आपल्या मागे दिसत नाहीत. कारण ह्या विष खाऊन मेलेल्या आळ्या पक्ष्यांनी खाल्ल्या म्हणून पक्षी मेले. यात पक्ष्यांची संख्या नाहीये म्हणून किड्यांची संख्या वाढली, कारण हे किड्यांना खायलाच कोणी नाही. त्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांची संख्या कंट्रोलमध्ये न राहता संख्या आता वाढायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपलं पीक उगून आलं नाही आलं की लगेच फवारण्या घ्याव्या लागतात, लगेच किडी येतात. आणि ह्या आपण ज्या काही फवारण्या करतो ते निसर्गाचा तर ऱ्हास करतातच करतात, आपल्या मातीला खराब करतायत आणि हे विष फिरून आपल्याच पोटामध्ये जात. त्याच्यामुळे आपल्या पोटात विष जाऊन जाऊन शेवटी आपलं पण आरोग्य बिघडत चाललेलं आहे, आपलं आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे. तर याच्यासाठी आपण हे जे दोन औषधं दिलेले आहेत हे सगळ्यात सुंदर आहेत. क्रॉप गार्ड आहे. क्रॉप गार्ड हे जैविक आहे. जैविक असल्यामुळे ह्याची जर फवारणी आपण एकतर सकाळी खूप लवकर किंवा संध्याकाळी जर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर किंवा मावळाच्या वेळेस जर केली तर त्याचे सगळ्यात चांगले रिझल्ट येणार आहे. नाहीतर आपण दुपारी केलं, कडकडीत ऊन आहे, यातले काही बॅक्टेरिया कमी रिझल्ट देतील आपल्याला, कमी होतील त्याची संख्या, त्याच्यामुळे रिझल्ट थोडा कमी मिळेल. पण हे जर आपण फवारणी संध्याकाळी केली तर त्याला पूर्ण रात्र मिळेल, ते पूर्ण बॅक्टेरिया त्याच्यामध्ये डेव्हलप व्हायला आणि तिथे आपल्याला खूप चांगले रिझल्ट आलेले बघायला मिळतील. समजा किडींची संख्या जास्त असेल, किडीची संख्या जास्त असेल तर याचं प्रमाण वाढवायची गरज नाहीये. त्याचं प्रमाण फक्त 5 मिली पर लिटर पाण्यामध्ये आहे, प्रमाण वाढवायची गरज नाही. मग काय करायचं तर त्याच्यामध्ये साधारणपणे अर्धा लिटर कच्चं दूध जरी मिसळलं, म्हणजे पूर्ण एका एकरासाठी जेवढं काही पाणी लागतं, समजा 150 लिटर 200 लिटर त्याला जे काही पाणी लागत असेल त्या पूर्ण नक्कीच रिझल्ट आणखी आपल्याला बघायला मिळते. आता दुधामुळे काय होणार आहे, कशामुळे, दुधाचा काय फायदा, तर साहजिकच बघा, लक्षात घ्या की आपण मार्केटमधून दूध आणलं, मध्ये फक्त 1 चमचा दही टाकलं, काय होतं, पूर्ण दही तयार होतं. याचा अर्थ त्या 1 चमचा दह्यामध्ये जे काही बॅक्टेरिया होत्या त्या 1 लिटर दुधात केलंय त्याची संख्या अजून वाढली. संख्या वाढली म्हणजे त्याचं दही तयार झालं, म्हणजे दुधामध्ये बॅक्टेरिया गेली त्याची संख्या वाढते. तसंच आपल्या क्रॉप गार्ड मध्ये आपण काही फंगस आणि बॅक्टेरिया दिलेले, त्यांची संख्या अजून वाढणार आहे. त्यामुळे रिझल्ट आपल्याला अफलातून आलेले बघायला मिळतील. त्यामुळे क्रॉप गार्डची फवारणी जर करत असाल तर आवर्जून संध्याकाळच्या वेळेस करणं कधी पण फायदेशीर आहे. याच्यासोबतच आपलं एक सिल्कोरिश नावाचं पण जे औषध आहे हे पण अतिशय सुंदर आहे. सिल्कोरिश मध्ये सिलिकॉन डायऑक्साईड नावाची पावडर आहे. ही पावडर आपल्याला दिसायला जरी आपल्या टाल्कम पावडर सारखी आपण चेहऱ्याला जी पावडर लावतो तशी मऊ जरी वाटत असली तर ही पावडर एकदम मऊ नाहीये, तर ती अणकुचीदार आहे. म्हणजे आपल्याला ते लक्षात येणार नाही, पण ते किडीसाठी फार ते टोकदार आहे, अणकुचीदार आहे. ज्यावेळेस आपण याची पांढरा तयार झालेला बघायला मिळतो, पानांवरती एक पांढरा थर आपला तयार झालेला बघायला मिळतो. आणि त्याच्यावरून ज्यावेळेस ह्या आळ्या चालतात, ह्या पानावर जी आपल्या आळी बघायला मिळते, ही आळी जर त्या पानावरची जो पांढरा थर आहे ह्याच्यावरून ज्यावेळेस चालेल त्यावेळेस काय होणार आहे, त्यावेळेस ते त्याला त्या अंकुचीदार टोकदार जे पावडर आहे ते त्याला बॉडीला पंक्चर करणार, कारण ह्यांची त्वचा एकदम मऊ असते आळ्यांची. त्याला ज्यावेळेस पंक्चर होते, आणि हायग्रोस्कोपिक पावडर आहे, हायग्रोस्कोपिक म्हणजे पाणी शोषून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आळीचं बॉडी पंक्चर झाली, शरीर पंक्चर झालं आणि आतलं शरीरात सगळं पाणी शोषून घेतलं जातं. जसं आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे तसं आळ्याच्या शरीरामध्ये पण 90% पाणी आहे. त्यामुळे ते पाणी जर शरीरातलं सगळं शोषून घेतलं की आळी कोरडी पडून तिथे मरणार आहे. आता जेव्हा आपण क्रॉप गार्डच्या माध्यमातून किंवा कंट्रोल करतो, ह्या मरतात. ह्या जरी पक्ष्यांनी खाल्ले तर पक्षी मरणार नाहीये, कारण ह्याच्यामध्ये कुठलंही विष गेलेलं नाही. म्हणजे आपण जो निसर्गाचा समतोल आहे तो अजिबात बिघडवत नाही. त्यामुळे हे दोन प्रकारे आपण जर स्प्रे घेत राहिलो तर नक्कीच आपल्या शेतामध्ये किडी एकदम कमी झालेल्या बघायला मिळते. पण आता हे किडी आल्यानंतर काय करायचं हा विषय झाला. पण किडी येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल का, तर सगळ्यात महत्वाचं बघा, त्यासाठी आपलं इम्युनिच अल्ट्रा जे आहे अतिशय आहे. इम्युनिच अल्ट्रा हे जर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर अमावस्येच्या 2 दिवस अगोदर जर आपण याची फवारणी केली तर अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला आलेले बघायला मिळतात. त्यावेळेसच का, अमावस्येच्याच वेळेस करणं काय गरजेचं आहे, तर लक्षात घ्या, अमावस्येच्या मागे आणि पुढे 2-2 दिवस रात्र अंधारी असते, अंधार जास्त असतो रात्री. तर त्या अंधारी रात्रीमध्ये किडीचं मिलन,
मिलन झालं, त्या अंडी घालणार, त्या अंडी घातली की त्यातून आळ्या किडी बाहेर येणार. ही प्रोसेस कंप्लीट 7 ते 8 दिवसामध्ये पूर्ण होत असते. तुम्ही जर कधी नीट ऑब्झर्व केलं असेल आपल्या शेतामध्ये, तर बघा अमावस्या होऊन गेली की 5-6 दिवसानंतर आपल्या शेतामध्ये किडीचा अटॅक आपला वाढलेला बघायला मिळेल. ह्याच्या मागचं कारण हेच आहे की अमावस्या अंधाऱ्या रात्रीमध्ये ही प्रोसेस झालेली आहे. मग आपण जर अमावस्येच्या 2 दिवस अगोदर जर इम्युनिटी अल्ट्राची तिथे फवारणी केलेली असेल, तर त्या शेतामध्ये उग्र वास पसरतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा आपण जिथं राहत असेल, रस्त्याने चालताना जर एखादं कुत्रं मरून पडलं असेल, तर त्या रस्त्याने आपल्याला जायची पण इच्छा होत नाही किंवा आपण जाऊ शकत नाही. एवढा उग्र वास येतो, घाण वास येतो. तसंच ज्या शेतामध्ये उग्र वास येत असेल त्या ठिकाणी त्या किडी मिलन करण्यासाठी जात नाहीत. किडींना वास फार लवकर येत असतो. त्या किडी मिलन करण्यासाठी त्या भागामध्ये जात नाही. म्हणजे त्या भागात मिलन नाही झालं म्हणजे तिथं अंडी घातली जाणार नाही. समजा काही अंडी घातली गेली, तर याच्यामध्ये अंडीनाशक पण आहे. जट्रोपा नावाची जी वनस्पती आपण याच्यामध्ये टाकलेली आहे, जी अंड्यांचा नाश करते, अंडी मारून टाकते. त्यातून अळ्या बाहेर पडत नाहीत. समजा काही अंडी सुटली, ज्याचा औषधाशी संपर्क आलेला नाही. साहजिकच त्यातून किडी अळ्या बाहेर येणारच आहेत. पण त्या काय खातील? त्या पानांवरती पानच खायचा प्रयत्न करतील. पण त्या पानांवरती आता आपल्या इम्युनिटी अल्ट्राचा थर आहे. म्हणजे काय? त्याच्यामध्ये जे काही कडुनिंब असेल, रुई असेल, त्याचा ज्यूस, त्याचा रस त्या पानांवरती आहे, जो अतिशय कडवट आहे. ज्यावेळेस त्या आळ्या ते एक पान खाण्यासाठी तोंड उघडतात, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं, अरे यार, हे तर फारच कडू आहे, हे आपल्या खायच्या लायकीच नाही. त्या आळ्या काहीच खात नाहीत. काही खात नाही, त्या उपाशीवर मरतात. जसं ज्या पद्धतीने जर आपण बघितलं की साधारणपणे जुने जे लोक होते, जे तपश्चर्या करायला जायचे, ते लोक कडुनिंबाचा ज्यूस प्यायचे. त्याच्या मागची काही कारणं होती. त्याच्या मागचं कारण असं होतं, एकतर भूक मरत होती. खायची इच्छाच होत नव्हती. कडू कडू तोंडात पडल्यानंतर काही खायची इच्छा होत नव्हती. दुसरी गोष्ट, काम वासना जागृत होत नव्हती. म्हणजे काय? तपस्या सोडून परत एकदा संसारात येण्याची इच्छा होत नव्हती. तर असा ज्यावेळेस कडुनिंबाचा ज्यूस त्या आळ्यांच्या पोटात जाईल, समजा एक तर पहिले ते खाणारच नाहीत, पानं खाणार नाहीत, उपाशीनं मरतील. पण काही आळ्या म्हटल्या की कडू तर कडू मी खाणारच. खाल्लं त्यांनी की कडुनिंबाचा ज्यूस त्यांच्या पोटामध्ये गेला. ज्यूस त्यांच्या पोटामध्ये गेला की त्यांची प्रजनन क्षमता कमी होऊन जाते. म्हणजे पुढची पिढी जी मोठी तयार होणार होती, ती सुद्धा ऑटोमॅटिकली कंट्रोलमध्ये राहिली. म्हणजे आपण किडीचं मिलन नाही होऊ दिलं. जी अंडी तशी पण जास्त घातली गेली नाही. समजा काही अंडी घातली गेली, ते ह्या औषधाने मेले. समजा त्यातून काही किडी बाहेर आल्याच, तर त्याची आपण पुढची प्रजनन क्षमता पण कमी केली. त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये ज्या वारंवार आपल्याला ज्या फवारण्या कराव्या लागतात, त्या पूर्णपणे एकदम कमी होऊन जाणार आहेत. म्हणजे शक्यतो पुढच्या अमावस्येच्या अगोदर जर ह्याची प्रत्येक अमावस्ये वेळेस जर आपण ह्याची फवारणी करत राहिलो, तर आपल्या मधल्या कमीत कमी 2 ते 3 फवारण्या वाचलेल्या आपल्याला बघायला मिळू शकतात. तर फवारण्याचा खर्च खूप होत चाललेला आहे. दिवसेंदिवस आपलं नुकसान होत चाललंय, महाग होत चाललेली आहेत औषधं. त्याच्यामुळे जर आपण अशा गोष्टींचा जर वापर केला, तर नक्कीच आपण फायद्यात राहू. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हे आपल्या कॅलेंडरवरती मार्क करून ठेवायचं आहे. अमावस्या केव्हा आहे, त्या 2 दिवस आपल्या अगोदर इम्युनिटी चार्टरची फवारणी करायची म्हणजे करायची. त्यामध्ये चुकायचं नाही. तर पुढचा खर्च वाचवायचा असेल तर हे करणं गरजेचं आहे. कारण कोणतंही सरकार मार्केटमध्ये आपल्या मालाला फिक्स रेट देऊ शकत नाही. आपल्याला जर वाचायचं असेल, आपल्या हातात 2च गोष्टी आहेत. एक तर आपला खर्च कमी ठेवणे आणि आपलं उत्पन्न वाढवण्यावरती भर देणे. खर्च याच पद्धतीने आपण कमी ठेवू शकतो, कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर हे फार आवश्यक आहे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, रेट हा असतो, मिळतो मार्केटला म्हणून माणूस खूप खर्च करतो सुरुवातीला हौसेने, आणि ज्यावेळेस परत आपला माल मार्केटला जायची वेळ येते, त्याच वेळेस रेट डाऊन झालेले असतात. आणि आपण केलेला खर्च तेवढा सुद्धा निघत नाही. त्यामुळे सुरुवातीपासून आपण खर्चच कमी ठेवण्यावरती जर भर दिला, तर नक्कीच आपण फायद्यात राहू. एवढा बारीक विचार करून शेतकऱ्यांनी आपली आता शेती केली पाहिजे. त्याच्यानंतर ह्या झाल्या किडीबद्दल. रसशोषक अळ्या पण येतात, रसशोषक किडी पण भरपूर येतात. मावा आहे, तुडतुडे आहेत, फुलकिडे आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आपल्या पिकावरती येत असतात. तसं बघितलं तर बाहेरून आपण कोणती वस्तू ज्यावेळेस खायला आणतो, म्हणजे फळं आणली, भाजीपाला आणला, तर तो खाण्याच्या अगोदर आपण व्यवस्थित त्याला धुवून घेतो. कारण त्याच्यावरती जे काही फवारणी केलेलं आहे, ते विष आपल्या पोटात जाऊ नये. पण रस शोषक किडीसाठी ज्या फवारण्या होतात, त्या सगळ्या आंतरप्रवाही कीटकनाशकाच्या असतात. आंतरप्रवाही कीटकनाशक म्हणजे सिस्टमिक इन्सेक्टिसाइड त्याला म्हटलं जातं. म्हणजे हे औषध त्याच्या नसांमध्ये भिनलेलं असतं. बाहेरून ते फळ किंवा भाजी आपण किती जरी धुतली, तर ते विष आपल्या पोटात जाणारच आहे, का ते विष त्याच्या आतमध्ये घुसलेलं आहे. त्यामुळे हे विष आपल्या पोटात जाण्यापासून थांबवायचं असेल, तर आपल्या ह्या फवारण्या कमी कराव्या लागणार आहे.
तर सगळ्यात महत्वाचं आपलं ट्रॅपोरिज जे आहे, हे ट्रॅप चिकट सापळे आपल्या शेतामध्ये लावणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पिवळ्या आणि निळ्या दोनही रंगाचे सापळे शेतात लागले पाहिजेत. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पिवळे सापळे शेतामध्ये लावलेले बघायला पण मिळत असतील. पण जर आपण फक्त पिवळे रंगाचे सापळे जर लावले तर 2-3च प्रकारच्या किडी ह्या पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात. त्यांची संख्या कमी झाली की दुसऱ्या किडींची संख्या तेवढीच वाढते जेवढी या किडींची संख्या कमी झाली आहे. म्हणजे आपलं नुकसान व्हायचं तेवढं होणारच आहे. मग त्या केसमध्ये आपण जर पिवळ्या आणि निळ्या रंगाचे जर आपण सापळे लावलेले असतील तर नक्कीच सगळ्या प्रकारच्या रस शोषणाऱ्या किडी फक्त आणि फक्त या 2 रंगांकडेच आकर्षित होतात. त्याला त्या चिटकून बसतात आणि आपला फवारण्यांचा खर्च वाचतो. कधी लावायचे? ज्या दिवशी रोपाची लागवड झालेली आहे त्याच दिवशी हे ट्रॅप आपल्या शेतामध्ये लागणं गरजेचं आहे. नाहीतर कोणी म्हणतं की मला एक 4-5 एकर मिरची किंवा टोमॅटो किंवा कोणतंही पीक लावायचं आहे. हे 4-5 एकर मी लावतो, 5 एकर मी लावलं, उद्या एकर बरं, असं 4-5 दिवसानंतर मग एकत्रच ट्रॅप लावतो, असं करू नका. कारण रोप लावून तुम्ही घरी येऊन झोपणार आहात, पण या किडी झोपत नाही. त्या पलीकडच्या शेतातून उडून तुमच्या शेतात येणार आहेत. त्यावेळेस कदाचित जर तिकडे व्हायरस असेल तर ते व्हायरस तुमच्या शेतामध्ये घेऊन येतील किंवा इकडे आल्यानंतर ते इकडे अंडी घालणार आहे. ज्यावेळेस आपण हे 10 पिवळे आणि 10 निळे जर आपण सापळे एका एकरामध्ये लावले, 20 सापळे एकरात बसले समजा, आणि आपण एक 4-5 दिवसात आपल्या लक्षात आलं की प्रत्येक सापळ्याला एक 15-20 किडी चिटकलेल्या आहेत. म्हणजे ऍव्हरेज आपण 10 जरी पकडलं, 20 सापळ्याला प्रत्येकी 10 किडी चिटकल्या, म्हणजे टोटल किडी किती चिटकल्या? 200 किडी चिटकल्या. याचा अर्थ आपण 200 किडीचा बंदोबस्त केला. पण असं नाही मित्रांनो. एक रस शोषणारी कीड पुढच्या 15 दिवसामध्ये 1000 पिल्लांना जन्म देते. म्हणजे 200 गुणिले 1000 या 2 लाख किडी आपल्या शेतामध्ये तयार झाल्या असत्या पुढच्या 15 दिवसामध्ये. त्यांनी पानावर बसून पानाचा रस शोषला असता, पानं वाकडी झाली असती, पानं फ्रेश तर उत्पन्न चांगलं. पानं वाकडी तिकडी तर उत्पन्नामध्ये घट येणारच आहे. कारण आपण शाळेमध्ये पण शिकलेलो आहोत की मुळांवाटे मिळालेलं खतं आणि पाणी, अन्नद्रव्य आणि सूर्यप्रकाश याच्या दोन्हीमुळे आपल्या पानांमध्ये हरित फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया होते, प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते आणि त्यामध्ये हरितद्रव्य तयार होते. आणि हे हरितद्रव्य जे पानामध्ये तयार झालेलं आहे हेच फुलाच्या आणि फळाचं खाद्य आहे. फुलं फळं भरपूर पाहिजे असतील तर पानं हिरवीगार आणि फ्रेश असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी हे ट्रॅप जर लागलेले असतील तर पानं वाकडे तिकडे होणार नाहीत, म्हणजे या किडीचा बंदोबस्त आपण तिथे करतो. त्यामुळे हे ट्रॅप लागणं फार गरजेचं आहे. त्या दिवशी हे सापळे लागले पाहिजेत ज्या दिवशी आपली रोपाची लागवड झालेली आहे. आता बऱ्याच वेळा काही लोक केमिकलच्या फवारण्या करतात, पण तसं बघितलं तर ह्या उडणाऱ्या किडी आहेत. ह्या उडणाऱ्या किडी जर केमिकलची फवारणी करत असतानाच वास येणार त्यांना, मग त्या किडी उडून दुसऱ्या शेतामध्ये जातात. म्हणजे केमिकलच्या फवारण्या करून यांचा फक्त थोड्या दिवसासाठी कंट्रोल, म्हणजे ह्या मरत नाहीत, फक्त एका शेतातून उडून दुसऱ्या शेतामध्ये जातात. परत इकडचा वास कमी झाला की परत तिकडून उडून इकडे आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे शक्यतो ह्या मेलेल्या आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे आणि दुसरं नुकसान काय होतं केमिकलच्या फवारण्यांमुळे, हे जे आपल्याला इथे नीट बघायला मिळते, नीट बघा तुम्ही, म्हणजे इकडे मिलीबग आहे आणि इकडे काही मावा आहे, तर ह्याला ते मुळे खातायत. म्हणजे हा नैसर्गिक प्रकारानेच त्याला कंट्रोल मिळतो. एकावरती दुसरा डिपेंड आहे. म्हणजे जीवो जीवसे जीवनम आपण जे म्हणतो, एकाला खायला दुसरा तयार आहे, दुसऱ्याला खायला तिसरा तयार आहे. मग आपण जर हे मावा त्याच्यावरती केमिकलच्या फवारण्या केल्या, ह्या मित्रकिडी पण मरणार आहेत. ह्या सगळ्या मित्रकिडी आहेत मित्रांनो. तर ह्या जर आपल्या मित्रकिडी जर मेल्या, पक्षी जर मेले, तर मग आपल्या फवारण्याचा खर्च आणखीन वाढत जाईल दिवसेंदिवस. कारण त्यांना नैसर्गिक कंट्रोल मिळणं पण तेवढंच गरजेचं आहे. इथे आपल्याला क्लिअर कट बघायला मिळतंय, हे मुळे अक्षरशः त्याला खाऊन खाऊन संपवत आहेत. पण हा नैसर्गिक कंट्रोलच गरजेचा आहे. ज्या वेळेस उसावरती खूप आला होता, त्यावेळेस कारखान्यांनी किती फॉलिडॉल डस्ट असेल, काय 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 फवारण्या करायला सौ खर्चाने दिलं. पण ज्यावेळेस लक्षात आलं की आपलं बजेट कोलमडतंय, तर एवढ्या फवारण्या करून पण तो काही मिलीबग कंट्रोलमध्ये येत नाहीये, त्यांनी फवारण्या बंद केल्या. ज्यावेळेस फवारण्या बंद केल्या त्यावेळेस मग मित्रकिडी तिथे आल्या आणि मित्रकिडीने या किडीला खायला चालू केलं आणि त्यावेळेस ऑटोमॅटिकली कंट्रोल झालेला आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे कायम लक्षात ठेवा की ह्याचं जर केमिकलची फवारणी केली तर काहीही उपयोग नाही. त्यामुळे ट्रॅप लागणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे शेतकऱ्याला समजावून सांगणं आपलं काम आहे. आपण जर त्याला समजावून सांगितलं तर आपल्याला विषमुक्त अन्न खायला मिळणार आहे, लक्षात घ्या. कारण तो फवारण्याच करणार आहे, त्याला माहितीच नाहीये, त्याला फक्त तेच शिकवलं गेलं, तेच सांगितलं गेलंय. त्यामुळे आपण जर त्याला एज्युकेट केलं की बाबा हे लावल्यामुळे तुझा खर्च पण कमी राहणार आहे, उत्पन्नामध्ये पण घट येणार नाही आणि आपल्याला विषमुक्त अन्न खायला मिळणार आहे,
या सगळ्या गोष्टींची आपण जबाबदारी घेऊन अवेअरनेस त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या मित्र किडे आहेत, जसं मी मगाशी बोलली, यांचा कंट्रोल ह्या सगळ्या किडींना खात असतात, त्यामुळे ह्या मारता कामा नये. पण त्याच्यावरती केमिकलच्या फवारण्या केल्या पिकावरती, विष खाऊन जर किडी मेल्या तर त्या किडी खाऊन हे मित्र किडी पण मरतात, पक्षी पण मरतात. त्यामुळे हे आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक त्याला केमिकलच्या फवारण्या टाळणं गरजेचं आहे.